नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन गोष्टी शिकण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन नोंदणी कशी करायची, तसेच शाळा गुणवत्तेचे मूल्यांकन संपूर्ण माहिती कशी भरायची ते समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. चला तर सुरू करूयात. बघा, सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझरवर MAAC.in असं टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर प्रथम क्रमांकाची जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन होईल. खाली या ठिकाणी झूम केल्यानंतर SQAF या ठिकाणी ॲरो ब्लिंक होतोय, त्यावर क्लिक करायचं आहे. SQAF त्यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ही नवीन विंडो ओपन झालेली आहे. बघा, या ठिकाणी SQAF लाल रंगाने लिहिलेलं आहे. त्याखाली एक टेबल चार्ट आहे, त्यामध्ये मुद्दा क्रमांक 3 आहे. SQAF स्वयंमूल्यमापनासाठी लिंक. त्या ओपन याच्यावर क्लिक करायचं आहे. थोडा वेळ लागेल ओपन व्हायला. बघा, अशा प्रकारची विंडो या ठिकाणी नवीन ओपन झालेली असेल. यामध्ये खाते तयार करा, लॉग इन आणि पासवर्ड बदला. तर या ठिकाणी आता आपण खाते तयार करणार आहोत. सुरुवातीला शाळेचं अकाउंट तयार करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला काय माहिती लागणार आहे आवश्यक, यासाठी शाळेचा किंवा मुख्याध्यापकाचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही हवा तो पासवर्ड या ठिकाणी तयार करून घेऊ शकता आणि शेवटी पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. हे केल्यानंतर आपल्याला परत येऊन या ठिकाणी लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला शाळेची माहिती कशी भरायची ते समजून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी लॉग इन विंडो ओपन झालेली आहे. या ठिकाणी आता तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी माझ्या शाळेचा ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे. बघा, यशस्वीरित्या या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव असेल, UDIS क्रमांक असेल, जिल्हा, तालुका, तसेच क्लस्टर अर्थात केंद्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन अंतर्गत जवळपास 128 मानकं आहेत. त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टँडर्ड म्हणूयात किंवा निकष म्हणूयात, मराठीमध्ये मानक. तर बघा, या ठिकाणी आपण आता मानक क्रमांक 1 ओपन करून समजून घेऊयात. बघा, काय सूचना दिलेल्या आहेत. प्रथम आपला स्तर निवडायचा आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक त्या ठिकाणी निकषामध्ये 4 स्तर दिलेले आहेत. प्रत्येक स्तराला जो स्तर आहे तितके गुण आहेत. समजा स्तर 1 असेल तर 1 गुण, स्तर 2 असेल तर 2 गुण, स्तर 3 असेल तर 3 गुण आणि स्तर 4 असेल तर 4 गुण. तुमच्या शाळा जो स्तर पूर्ण करत असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला या स्तराचे पुरावे म्हणून, दस्तऐवज म्हणून या ठिकाणी फोटोची PDF फाईल गुगल ड्राईव्हला अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करायची आहे. त्यावेळेस हे सबमिट जी टॅब आहे ती ॲक्टिव्ह होईल. सध्या ती इनॲक्टिव्ह आहे, कारण या ठिकाणी अजून आपण लिंक पेस्ट केलेली नाही. आता आपण समजून घेऊयात लिंक कशी पेस्ट करून या ठिकाणी स्टँडर्ड अर्थात मानके कसे भरायचे. चला तर बघा, आता समजून घेऊयात. आता
मानक क्रमांक आपण 45 समजून घेणार आहोत, उदाहरणादाखल आहे. बघा या ठिकाणी बघा 45व्या क्रमांकाचे जे मानक आहे शालेय वर्ग खोल्या आणि भौतिक सुविधा संबंधी आहेत. तर आता माझ्या शाळेला जो स्तर लागू होईल तो स्तर मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. समजा स्तर 1 जर तुम्हाला लागू होत असेल तर स्तर 1 या ठिकाणी वाचून तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. भौतिक सुविधा खोल्यासंबंधी हा स्तर आहे. स्तर 2 तुमच्या शाळेला निकष पूर्ण होत असतील तर तो सिलेक्ट करायचा. आता बघा स्तर 3 माझ्या शाळेला लागू होतं आहे, कारण की माझ्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहे, मनोरंजन कार्यक्रमासाठी एक तरी जादा वर्गखोली उपलब्ध आहे, आरामदायी पुरेशी जागा उपलब्ध आहे, वर्गखोली आहे, वरांडा आहे, जिन्या आहे, विद्यार्थ्यांना जागा आणि अपंगासाठी देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे स्तर 3 सिलेक्ट केलेला आहे. आता बघा शेवटी हा जे मानक आहे 45व्या क्रमांकाचा वर्गखोली संबंधी, या ठिकाणी आता मला पुरावा म्हणून माझ्या शाळेचे फोटो या ठिकाणी गुगल ड्राईव्हला फोल्डर अपलोड करून त्याची लिंक या ठिकाणी पुरावे या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे. चला तर आता आपण लिंक कशी पेस्ट करायची ते समजून घेणार आहोत. बघा तुमच्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन करा. थोडा वेळ लागतोय. हां झालं. तर या ठिकाणी मी ऑलरेडी एक फोल्डर तयार केलेला आहे SQAF अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन. बघा या ठिकाणी मी ऑलरेडी एक PDF फोटोच्या रूपाने PDF फाईल अपलोड केलेली आहे. माझ्या शाळेचे वर्गखोलीचे फोटो आहेत. या ठिकाणी या 3 डॉटवर क्लिक करून या ठिकाणी लिंक जी आहे या फाईलची कॉपी करून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी लिंक कॉपी झाल्याचा मेसेज आलेला आहे. लिंक कॉपी केल्यानंतर बघा हे 45व्या क्रमांकाचं मानक आहे वर्गखोली पुरेशा वर्गखोल्यासंबंधी. या ठिकाणी स्तर 3 सिलेक्ट केला आहे, म्हणजे या स्तरासाठी मला 3 गुण मिळणार आहेत माझ्या शाळेला. आणि या ठिकाणी आता मला ती जे फोल्डर आहे गुगल ड्राईव्ह त्याची लिंक या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे. बघा लिंक पेस्ट करताच जी निळ्या रंगाची सबमिट टॅब होती इनॅक्टिव्ह ती आता गुलाबी रंगामध्ये कन्वर्ट होऊन ॲक्टिव्ह झालेली आहे. आणि या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मानक क्रमांक 45 स्टँडर्ड क्रमांक 45 हे या ठिकाणी पिवळ्या रंगातून निळ्या रंगामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. याचाच अर्थ एक मानक माझं हे यशस्वीरित्या भरलं गेलेलं आहे. मित्रांनो माहिती भरणं खूपच सोपं आहे. त्या ठिकाणी एका मानकामध्ये किंवा एका स्टँडर्डमध्ये 4 स्तर आहेत. जितव्या क्रमांकाचं स्तर तितकेच पॉईंट तुम्हाला गुण मिळणार आहे तुमच्या शाळेला. आणि त्याचे फोटोची एक लिंक गुगल ड्राईव्हची त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करून सबमिट बटनावर क्लिक केलं की झालं. 128 मानक आहेत. त्यापैकी तुमच्या शाळेला जितके लागू होतील तितकेच मानक तुम्ही भरू शकता. 100% मानक भरावं असं काही नाही. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकनाची नोंदणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, तसेच नमुना उदाहरणादाखल आपण एक मानक देखील या ठिकाणी माहिती गुगल ड्राईव्हहून फाईल कशी कॉपी पेस्ट करायची हे देखील समजून घेतलेलं आहे. तर असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.